नमस्कार विद्यार्थ्यांनो. तर आज आपण बघणार आहोत पॉवर फॅक्टर. तर पॉवर फॅक्टर म्हणजे काय ते बघूया आधी. तर AC मध्ये पॉवर फॅक्टर विचारात घ्यावा लागतो. आपल्याला माहिती आहे AC आणि DC असे दोन प्रकारचे सप्लाय असतात. तर त्यामध्ये जो AC अल्टरनेटिंग प्रकारचा सप्लाय असतो त्यामध्ये पॉवर फॅक्टर हा आपल्याला विचारात घ्यावा लागतो. तर पॉवर फॅक्टर म्हणजे काय ते बघा. तर AC वीज दाब व AC वीज प्रवाह म्हणजेच काय, AC व्होल्टेज आणि AC करंट यामध्ये मंडलाच्या इम्पिडन्सनुसार सापेक्ष कोनात्मक अंतर पडते, त्याला फेज डिफरन्स म्हणतात. या फेज डिफरन्स कोनाचे कोसाइन गुणोत्तर म्हणजेच पॉवर फॅक्टर होय. फेज डिफरन्स 0° व पॉवर फॅक्टर 1 या किमतीजवळ राखणे आर्थिकदृष्ट्या फायद्याचे असते. बघा थोडक्यात म्हणजे काय, तर व्होल्टेज आणि करंट यांच्यामध्ये जो अँगल असतो त्याला आपण फाय म्हणतो. तर या फाय अँगलचा कोसाइन, जर तुम्ही कॉस अँगल घेतला, कोसाइन ऑफ अँगल बिटवीन व्होल्टेज अँड करंट जर तुम्ही घेतला तर त्याला म्हणायचं पॉवर फॅक्टर. आता फेज डिफरन्स 0° व पॉवर फॅक्टर 1 किमतीजवळ राखणे आर्थिकदृष्ट्या फायद्याचे असते. म्हणजेच काय, तर व्होल्टेज आणि करंट हे जर दोन्ही एका फेजमध्ये असतील म्हणजे त्यांचा स्टार्टिंग पॉईंट, त्यांचा पीक पॉईंट म्हणजे जास्तीत जास्त किमतीची क्षण आणि पुन्हा 0 आणि नंतर निगेटिव्ह साईडने पीक व्हॅल्यू किंवा जास्तीत जास्त निगेटिव्ह असलेले क्षणिक किंमत. बघा AC वेव्ह तुम्ही डोळ्यासमोर आणा आधी, म्हणजे त्यावरून तुमच्या लक्षात येईल. तर समजा दोन्ही व्होल्टेज आणि करंट यांच्या ज्या मॅग्निट्यूड आहेत, व्हॅल्यू ज्या आहेत त्या शून्यापासून एकाच वेळी जर त्या चालू होत असतील, एकाच वेळी त्या मॅक्झिमम होत असतील, पुन्हा 0 आणि निगेटिव्हकडे जात असतील एकाच वेळी, तर त्यामध्ये फेज डिफरन्स दोघांमध्ये अंतर काही नाही, 0 असेल. परंतु ते जर थोडे एक आधी चालू होत असेल आणि दुसरा नंतर, तर त्यामध्ये थोडाफार तरी डिफरन्स असतो जो आपण अँगलच्या स्वरूपात सांगतो. तर त्याला म्हणायचं फेज डिफरन्स. तर आपण तो जास्तीत जास्त 1 या किमतीजवळ राखणे आर्थिकदृष्ट्या फायद्याचे ठरते म्हणून तो प्रयत्न करत असतो. तर थोडक्यात तुम्ही व्याख्या लक्षात ठेवा की व्होल्टेज आणि करंट यामधील असलेल्या कोनाच्या कोसाइन अँगलला म्हणायचं पॉवर फॅक्टर. आणि हा फक्त AC सप्लायमध्ये आपल्याला विचारात घ्यावा लागतो, DC मध्ये नाही. आता हा पॉवर फॅक्टर जो असतो बघा, तो मोजायचा कसा. तर पॉवर फॅक्टर मोजण्याकरता पॉवर फॅक्टर मीटर उपलब्ध असते. हा जो मीटर असतो पॉवर फॅक्टर, हा वॅट मीटर प्रमाणेच मोजतात. म्हणजेच याला वॅट मीटर प्रमाणेच 2 कॉईल असतात. एक असते करंट कॉईल आणि दुसरी असते प्रेशर कॉईल. तर यातली जी करंट कॉईल असते ती एकसर जोडणीत जोडायची आणि जी प्रेशर कॉईल असेल ती समांतरमध्ये जोडायची. आणि याच्या तबकडीवर मध्यभागी एक म्हणजे युनिटी पॉवर फॅक्टर, एक पॉवर फॅक्टर असलेला लोड म्हणजेच काय, रेझिस्टिव्ह लोड हा जोडण्यात येतो. आता रेझिस्टिव्ह लोड आपल्याला कुठून मिळणार, तर त्यासाठी आपल्याला जे आपले इनकॅन्डेसंट लॅम्प असतात ते वापरावे लागतात ॲज ए लोड म्हणून ते वापरले असता आपल्याला, आपण तो रेझिस्टिव्ह लोड कन्सिडर करतो. आणि त्याचा जो पॉवर फॅक्टर असतो तो युनिटी म्हणजे 1 असतो.
खरं बघितलं तर पूर्णपणे एक असा येत नाही, पण 0.9 वगैरे इथपर्यंत तो येऊ शकतो, कारण त्यामध्ये थोडासा इम्पिडन्स नावाचा फॅक्टर असतो. आता इम्पिडन्सबद्दल थोडक्यात लक्षात घ्या की इम्पिडन्स हा झेड या अक्षराने दाखवला जातो, इंग्रजी झेड या अक्षराने, आणि झेड बरोबर √r² प्लस XL और XC स्क्वेअर. हे तुम्ही आता जास्त विचारात घेऊ नका, फक्त इम्पिडन्स हा एक असा फॅक्टर आहे की त्यात रेझिस्टन्स आणि आणि पुन्हा एक प्रकारचा विरोध यांचा वर्गमूळ घेतला जातो आणि त्यांचा वर्ग. तर एक लक्षात घ्या, रेझिस्टिव्ह लोड आपण जेव्हा देतो त्यावेळी त्या युनिटी पॉवर फॅक्टर कन्सिडर केला जातो. बघा, डाव्या बाजूस 0.5 लिडिंग कपॅसिटिव्ह लोड आणि उजव्या बाजूला 0.5 लॅगिंग इंडक्टिव्ह लोड डायल मार्किंग असते. आता ही डायग्राम बघा, पॉवर फॅक्टर मीटरने पॉवर फॅक्टर मोजणे. बघा, या ठिकाणी AC सप्लाय दिला आहे, हा वर P दिला आहे म्हणजे फेज, खाली N म्हणजे न्यूट्रल, या ठिकाणी हा ICDP स्विच आहे. त्यानंतर हा आहे डिमर स्टॅट, म्हणजे पाहिजे तिथे तुम्ही इथे टॅपिंग काढून तुम्हाला हवा तेवढा तुम्ही सप्लाय घेऊ शकता. त्यानंतर हा आहे A म्हणजे ॲमीटर, या ठिकाणी V व्होल्टमीटर हा बघा समांतरमध्ये जोडला आहे, ॲमीटर हा एकसरमध्ये किंवा सिरीजमध्ये जोडलेला आहे. त्यानंतर हे टर्मिनल्स बघा, MLCV. M म्हणजे काय, मेन्स, हा मेन सप्लायकडून आला म्हणून तो मेन, आणि हा L म्हणजे काय, लोड, तर हा आहे लोड या साईडला जो आपण रेझिस्टिव्ह लोड लावलेला आहे, सांगितलं मगाशी त्याप्रमाणे. त्यानंतर हा C म्हणजे काय, कॉमन, आणि V म्हणजे काय, होल्ट. बघा, ही जी प्रेशर कॉईल आहे ही पॅरललमध्ये जोडलेली आहे आणि वरची करंट कॉईल ही सिरीजमध्ये जोडलेली, आणि हे पूर्ण कॉम्बिनेशन आहे पॉवर फॅक्टर मीटरचं. यालाच आपण कॉस फाय म्हणजेच काय, पॉवर फॅक्टर. हे आहे पॉवर फॅक्टर मीटर. आणि ही वरच्या साईडला दिसते आहे बघा, ही आहे स्केल. तर या ठिकाणी LED लीड, आणि या ठिकाणी LAG लॅग म्हणजे काय, मागे पडणे, आणि लीड म्हणजे काय, पुढे. तर हा पॉवर फॅक्टर मीटर आपल्याला काय दाखवणार आहे, लीडिंग लॅग. तर अशा पद्धतीने आपण ही जोडणी बघितली पॉवर फॅक्टर मीटरने पॉवर फॅक्टर मोजण्यासाठीची. आता आपण पुढचा पॉइंट बघूया, विद्युत ऊर्जा. म्हणजेच काय, विद्युत ऊर्जा म्हणजेच काय, इलेक्ट्रिकल एनर्जी. तर विद्युत ऊर्जा ही एनर्जी मीटरने मोजली जाते. ऊर्जा खर्च किंवा ऊर्जा वापर म्हणजे एखाद्या ठराविक काळात वापरलेली एकूण शक्ती होय. एखाद्या ठराविक काळात म्हणजे एका तासासाठी म्हणा किंवा एका महिन्यासाठी, म्हणजे ठराविक काळ जो असेल त्या काळामध्ये किती तुम्ही शक्ती किंवा पॉवर वापरली आहे विशिष्ट काळासाठी, त्याला म्हणायचं एकूण शक्ती. आता विद्युत ऊर्जा ही किलोवॅट अवर एककात मोजतात. किलोवॅट अवर म्हणजे kWh. आता 1 kWh बरोबर 1 युनिट ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी. इलेक्ट्रिकल एनर्जीचे एक एकक. आणि एनर्जीची व्याख्या काय, एनर्जी बरोबर पॉवर गुणिले वेळ. पॉवर गुणिले वेळ म्हणजेच काय, एनर्जी. तर बघा, 1 किलोवॅट अवर बरोबर 1 किलोवॅट. एक मिनिट, मी आपल्या समोर फॉर्म्युला आणू इच्छिते. आता फॉर्म्युला बघा तुम्ही आधी.
हां, तर हे बघा विद्यार्थ्यांनो, एनर्जी बरोबर पॉवर गुणिले वेळ. 1 kWh बरोबर 1 kW. kW म्हणजे काय? किलोवॅट. आणि kWh म्हणजे काय? किलोवॅट अवर. तर 1 किलोवॅट अवर बरोबर 1 kW गुणिले 1 अवर, 1 तास. आता 1 kW म्हणजेच काय? 1000 वॅट गुणिले एका तासात एका तासात किती मिनिट असतात? 60 मिनिट आणि 60 सेकंड. म्हणून 60 गुणिले 60. बघा, म्हणजे हे किती वॅट अवर्स आले? बघा, यावर किती शून्य आहेत? 1 2 3 4 5, म्हणजे 36 लाख वॅट अवर. आता आपण याला वेगळ्या स्वरूपात लिहूया. 3.6 गुणिले 10⁶ वॅट सेकंड. 3.6 इंटू 10⁶ वॅट सेकंड. बघा, एनर्जी बरोबर काय? एनर्जी बरोबर पॉवर गुणिले टाइम. पॉवर इंटू वॅट. एनर्जी इज इक्वल टू व्होल्टेज इंटू करंट इंटू पॉवर फॅक्टर. बघा, एनर्जी म्हणजेच काय? ऊर्जा. याचे हे सूत्र दिलेलं आहे. पॉवर गुणिले टाइम, व्होल्टेज गुणिले करंट गुणिले पॉवर फॅक्टर. हे बघा, आपल्याला माहिती आहे पॉवर म्हणजेच काय? व्होल्टेज आणि करंट यांचा गुणाकार. म्हणजे आपण पॉवरच्या ऐवजी इथे व्होल्टेज गुणिले करंट लिहिलं आहे. आणि या ठिकाणी AC सप्लाय असल्यामुळे आपण पॉवर फॅक्टर विचारात घेतलेला आहे. म्हणजे व्होल्टेज गुणिले करंट गुणिले पॉवर फॅक्टर. ही काय झाले? ही झाली पॉवर आणि गुणिले टाइम. तर बघा, आता पुढचा मुद्दा आहे विद्युत ऊर्जा मोजणे. तर प्रत्येक वीज ग्राहकाचा वीज ऊर्जा खर्च मोजण्यासाठी सुरुवातीला एनर्जी मीटर जोडला जातो. आपल्याला माहितीच आहे, आपल्या प्रत्येकाच्या घरासाठी एक एनर्जी मीटर इलेक्ट्रिसिटी सप्लाय करणाऱ्या कंपनीने, जसं अदानी आहे किंवा MSDCL आहे, या कंपन्यांनी जोडलेलं आहे. ते कशासाठी? तर आपण किती वीज ऊर्जा खर्च करतो आपल्या घरात आणि त्यानुसार त्यांना रीडिंग मिळण्यासाठी. तर इलेक्ट्रोमेकॅनिकल, डिजिटल, त्याचप्रमाणे प्रीपेड, स्मार्ट असे एनर्जी मीटरचे रचना प्रकार उपलब्ध आहेत. इलेक्ट्रोमेकॅनिकल एनर्जी मीटर, तर यामध्ये ॲल्युमिनियम डिस्कला परमनंट मॅग्नेट ब्रेक वापरून डिस्कची गती नियंत्रित केलेली असते. जशी आपण मागच्या लेक्चरला बघितली, एक ब्रेकिंग मॅग्नेट मी तुम्हाला दाखवला होता आणि एक जशी आपली कॉम्प्युटरची CD असते त्याप्रमाणे एक ॲल्युमिनियमची डिस्क त्या मॅग्नेटमध्ये फिरत असते. असं काहीच सांगितलेलं आठवते ना तुम्हाला? ते आठवा जरा. त्याला म्हणायचं इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी मीटर. त्यानंतर दुसरं आहे डिजिटल एनर्जी मीटर. तर डिजिटल एनर्जी मीटरमध्ये पल्स काउंटर असतो. आणि प्रीपेड स्मार्टमध्ये पल्स काउंटरसह रिमोट कंट्रोल ऑपरेटेड स्मार्ट कार्ड वापरले जाते. एनर्जी मीटर वीज पुरवठा कंपनीने प्री कॅलिब्रेट केलेले असते. म्हणजे आधीच त्याला कॅलिब्रेशन केलेले असते, म्हणजे प्रमाणित केलेले असते. सर्व एनर्जी मीटरची रचना, आकृती व विद्युत जोडणी, आकृती जंक्शन बॉक्स कव्हरवर दिलेली असते.
जोड हे घट्ट आवळणे आवश्यक असते, अन्यथा टर्मिनल्स खराब होतात. तसेच वीज मीटरमध्ये फेरफार करणे हा फौजदारी गुन्हा आहे. वीज मीटरमध्ये कधी फेरफार करू नये. नंतर डिजिटल व प्रीपेड स्मार्ट एनर्जी मीटरमध्ये विविध बाबी असतात, जसे दिनांक, वेळ, व्होल्टेज, करंट, फ्रिक्वेन्सी, पॉवर फॅक्टर, चालू युनिट रीडिंग, मागील 7 दिवसांचे रीडिंग, मागील 6 महिन्यांचे वीज वापर युनिट. सर्वात जास्त वीज भाराची वेळ व दिनांक दाखविल्या जातात आणि त्या अंक व अक्षर स्वरूपात वाचता येतात. प्रीपेड स्मार्ट एनर्जी स्मार्टफोन व तर आता मी आपल्याला एक एनर्जी मीटरची विद्युत जोडणीची आकृती 3 फेज व सिंगल फेज दोघांची मी आपल्याला स्क्रीनवर दाखवते. हे बघा विद्यार्थ्यांनो, ही आकृती आहे एनर्जी मीटरची विद्युत जोडणीची आकृती 3 फेज व सिंगल फेज. तर यामध्ये ही जी आपली पहिली आकृती आहे बघा, हे आहे एनर्जी मीटर. हे आपल्या प्रत्येकाच्या घराच्या बाहेर किंवा सोसायटीमध्ये कॉमन प्लेसमध्ये ते बसवलेले असते. आणि ही आहे 3 फेज मीटरची जोडणी आणि ही आहे सिंगल फेजची. बघा, हे कोणत्या प्रकारचं मीटर आहे? ओळखा, डिजिटल प्रकारचं, कारण यामध्ये डिजिट्स या ठिकाणी फक्त दिसतात. त्यानंतर हे आहे 3 फेज एनर्जी मीटर. यामध्ये बघा, रेड, RYB असे तिन्ही फेज आहेत. M1, M2, M3 असं या ठिकाणी या लाईन्सला नावं दिलेली आहेत. आणि ही ब्लॅक आहे ती आहे न्यूट्रल. हे इनपुटचे टर्मिनल्स आहेत आणि हे या साईडला हे आउटपुटचे आहेत. हे M यासाठी नाव दिलेत, M1, M2, M3 म्हणजे मेन्स, आणि हे L म्हणजे या ठिकाणी लोडकडे जाणारे म्हणजे आउटपुटचे. बघा इथे वर दिसतोय हा आउट शब्द, म्हणजे हे आउटसाइड आहे आणि मेन जो पोलवरून येणारा सप्लाय असेल तो हा इन. बघा, ह्या 3 आहेत बरोबर लाईन्स, 3 फेज आहेत ह्या. आणि हा इकडे हे आहे न्यूट्रल. अशा पद्धतीने ही जोडणी केलेली आहे. बघा, एक रेड फेज बघूया आपण. M1 बघा, इथून 1 मध्ये गेलेली आहे, त्यानंतर आतमध्ये जाऊन 2 पासून ती बाहेर येऊन आउटपुटला गेली आहे L1 ला. तशीच M1 पासून ही ब्ल्यू गेली आहे 3 नंबरला. त्यानंतर इथून तिचे आउटपुट हे 4 पासून L2 ला गेले आहे. त्याचप्रमाणे बघा, येलो कलरचा हा M3 येऊन 5 नंबरच्या या ठिकाणी सॉकेटला गेला आहे. सॉरी, 5 नंबरच्या कनेक्टरच्या ठिकाणी गेलेला आहे. त्यानंतर 6 नंबर पासून तो L3 ला. त्यानंतर न्यूट्रल ही बघा 7,
7ला इनपुट आहे आणि 8 पासून आउटपुट टर्मिनल त्याचे निघाले आहे. तर हे झाले 3 फेजचे. आता बघूया सिंगल फेज. बघा सिंगल फेज म्हणजे काय, ज्यामध्ये फक्त फेज आणि न्यूट्रल असते. तर ही फेज वायर आणि ही न्यूट्रल वायर, म्हणजेच या 2 इनपुटच्या आणि याच पुढे इकडे आउटपुटला निघाले आहेत. बघा ही फेज या ठिकाणी, त्यानंतर ही न्यूट्रल आणि या ठिकाणी अर्थिंगची ही वायर आहे अर्थिंगची. तर हा झाला सिंगल फेज एनर्जी मीटर. तर आपण आता पुढच्या लेक्चरला फ्रिक्वेन्सी मीटर बघूया. तर नेक्स्ट लेक्चर फ्रिक्वेन्सी मीटर.